त्यांनी शब्दकोश तयार केला आणि विशेषतः त्या काळात प्रशासन चालवण्याकरता जी मराठी भाषा होती त्या मराठी भाषेवर फारसीचं, अरबीचं आणि वेगवेगळ्या भाषांचं एक आक्रमण होतं आणि त्यामुळे अशी प्रदूषित झालेली मराठी भाषा ही पूर्णपणे शुद्ध करून त्या संदर्भात एक कोश निर्माण करून आणि छत्रपती शिवरायांनी प्रमाण भाषा काय आहे हे आपल्याला सांगितलं। त्यामुळे भाषेचा जो आपला अभिमान आहे हा अभिमान छत्रपती शिवरायांपासून त्या ठिकाणी सुरू होतो आणि भाषेची आपली जी यात्रा आहे ती यात्रा अर्थातच कुठेतरी ज्ञानोबा तुकोबांच्या या सगळ्या प्रवासातनं आपल्याला पाहायला मिळते। आणि मला असं वाटतं की अगदी सुरुवातीच्या काळामध्ये लीळाचरित्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी काही वाङ्मय लिहिली गेली की ज्यांना आपण आद्य ग्रंथ म्हणून या ठिकाणी संबोधितो त्यातनं मराठी आपली किती अभिजात आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। खरं म्हणजे या गोष्टीचा देखील आपल्या सर्वांनाच आनंद आहे की आपण तर मराठीला अभिजात आहे हे मानतच होतो,